तो कैसा लगा इधर आके? कैसा अच्छा लगा, बहुत डिवाइन एनर्जी है, बहुत ही अच्छा लगा। तर ऑलराईट, तर मित्रांनो कशा आहात सगळे? पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या या चॅनलमध्ये. आणि तुम्हाला माहिती असेल आपण आलो आहोत एका अशा सिरीज घेऊन की देवभूमीची आपण सिरीज घेऊन आलो आहे. आज आपण आहे ऋषिकेशमध्ये. तर तुम्ही मागचे व्लॉग्स पाहिला असेल, आपण गंगा आरती दाखवत आलो आहे, आपण हरिद्वारची दाखवली. आता आपलं एक प्रयास असणार आहे तुम्हाला ऋषिकेशची गंगा आरती दाखवायची. मग इथून आपण जाणार आहे पुढे बनारसमध्ये पण जाणार आहे, मग त्याची पण दाखवणार आहे. मी सगळं एक गंगा आरती कव्हर करतो आहे. तर आज आपण आलो आहे ऋषिकेशमध्ये. मला झाला हा माझा 3रा दिवस आहे. मी ॲक्च्युली पहिल्या दिवशी आलो, आराम केला आणि अजून इथे 4-5 दिवस असणार आहे मी. तर मी म्हटलं की चला तुम्हाला एक दाखवतो की तुम्ही ऋषिकेशमध्ये जर येतात तुम्ही कुठली गंगा आरती अटेंड करू शकतात आणि कुठलीवाली सगळ्यात भारी असेल. तर आता बघा, तुम्हाला एक सांगतो, ऋषिकेशमध्ये जे गंगा आरती होतात ते खूप ठिकाणी होतात. आता आपण आहे परमार्थ निकेतनचे घाट आहे जिकडे आलो आहे. इथे तुम्ही पाहू शकतात अजून गर्दी चालू नाही झाली आहे आणि गंगा तिथे सूर्यास्त पण होतोय. बट असं काय आहे की तुम्ही त्रिवेणी घाटलाही जाऊ शकतात, वरून भरपूर सारे घाट्स आहेत. बट मी इकडची जी आहे ती थोडी युनिक आहे, कारण की इथे शंकराची मूर्ती पण आहे. तुम्ही पाहिलीच असेल. ही उत्तराखंडच्या जेव्हा ते हे आलेलं पूर आलेला तेव्हा ही ऑलमोस्ट मूर्ती गेलेली, म्हणजे कमरे एवढंपर्यंत पाणी. तर ही तीच मूर्ती आहे. आणि मी बोललो की इकडची तुम्हाला दाखवतो. मग त्रिवेणी घाटला पण जाणार आहे, पण त्रिवेणी घाटचं काही इश्यू माहिती, तिथं ड्रोन शॉट आपल्याला घ्यायला जमणार नाही. म्हणून मी बोललो इकडे आपण प्रॉपर ऑफिशियली आपण विचारून ड्रोन वगैरे उडवणार आहे, म्हणून मी इथे आलो. त्याला इकडे येतो. आणि इकडे मागे पण एक घाट आहे, शुग्र इथे तुम्हाला नावेल, आय एम सॉरी, मला माझ्या इथे नाही. शुग्रना घाट करून एक आहे, तिकडे होते. रामघाटमध्ये पण होते, बट ही इथे जास्त गर्दी असते म्हणून मी इथे आलो आहे. म्हणजे व्हिडिओ चांगली बनेल मग. तर चला आता तुम्हाला दाखवतो. आता टाईम झालेत ऑलमोस्ट 5:15 झालेत. 5:30चा टाईम असतो सनसेटचा, 5:45. आणि धुकं खूप आहेत. काल एवढं धुकं नव्हतं, आज पूर्ण कोरा आहे. मला हे आवडत नाही. काली आलो ड्रोन शॉटमध्ये मजाच येत नाही कोरा असल्यामुळे. तर चला. ऑलराईट, तर मित्रांनो काल मी ॲक्च्युली व्लॉग एंड करायला विसरलो. गंगा आरतीच्या नंतर मी खूप थंडी झालेली आणि लेट होतो, तर मी निघून गेलो. आणि थोडा युनिक होता. आणि आय होप तुम्हाला ड्रोन शॉट्स आवडले असतील. ड्रोन शॉट्स आवडले असतील तर नक्की लाईक करायला विसरू नका. भाई आपण खूप मेहनत घेतली आहे थंडीमध्ये ड्रोन उडवणं. आज मी जाणार आहे नीलकंठ महादेव, म्हणजे नीलकंठ महादेव टेम्पल. तो एक असा टेम्पल आहे त्याच्यामध्ये, म्हणजे मी आता काय सांगत नाही. वातावरण बघा, पूर्ण थंडावलं आहे आणि एकदम कोरा टाईप आहे. आणि इथे गव्हर्नमेंटचा मेसेज येतो, मला तर आला आहे, तुम्हाला इथे येईल की अशा ठिकाणी तुम्हाला हे काय बोलतात, फॉग आहे, तुम्ही थंडी पडणार आहे, तर तुम्ही प्रिपेअर्ड राहा असं. आणि इकडचे कुत्रे पण बघा एकदम फरी आहे. हे बघा काय भारी कुत्रे तिकडचे पण, फुल एकदम आपण भूटानला वगैरे गेलेलो ना तसे एकदम. मित्रांनो ही पॅन्ट वगैरे इथे एवढं स्वस्त आहे. तुम्हाला त्याची स्टोरी एक सांगतो. जो एक जॅकेट घातलेला, हा जॅकेट नाही शॉल टाईप बोलू शकतात, हे येईल तुम्हाला. बाय मी ॲमेझॉनवरनं 900ला मागवलं, इथे 300 रुपयाला विकले झाले. बघा हे सेम हे 300ला इथे.
आणि मी मागवला ॲमेझॉनवरून 900ला. आता समजलं भाई, नेक्स्ट टाइम पासून कुठे पण जाणार आधी शॉपिंगच नाही करणार, बॅग खाली ठेवणार, इकडून घेणार ऑब्व्हियसली ना भाई. आणि हा जो माझ्या मागे आहे लक्ष्मण झुला आहे, हा बनला नाही अजून, अंडर कन्स्ट्रक्शन आहे. तर इथे आल्यावर असं आहे, तर सवारीसाठी आता वेट करायचं आहे. आने जाने का कितना 200. ओके, और उधर आप रुकोगे और उधर से चल के कितना जाना पड़ता है ऊपर? 10 मिनट भी नहीं लगेगा, रोड ही पे है. हाँ चला मग अभी इधर 10 मिनट रुकना पड़ेगा ना. 10 मिनट सवारी है. चला चला मग आता तुम्हाला सांगतो मी बाई. स्कूटीचं कसं आहे, मी स्कूटी पण रेंट करू शकलो असतो, पण आपण बाई थंडी एवढी आहे, स्कूटीवर आपल्याला बनारस म्हणजे भरपूर ट्रॅव्हल करायचं आहे बाई, आजारी नाही पडायचं आहे. म्हणून मी बोललो, तर तुम्हाला कळलंच तो काय बोला, 200 रुपयामध्ये तुम्ही जाऊ शकतात. चला, पण आता काय अपडेट आहे मी तुम्हाला सांगतो. सो ऑलराईट तर मित्रांनो, आता आपण निघालो आहे. ॲक्च्युली इकडे कसं एक 12 सीटरची पण एक व्हॅन असते, पण त्याच्यामध्ये ऑलमोस्ट 10 लोक पाहिजेत रेडी व्हायला. तर आम्ही एवढे नाहीत, 6 लोक कसे तरी ॲडजस्ट केलेत. तर पर पर्सन 290 रुपीज़. आणि इकडून कितना किलोमीटर है भैया? 24 किलोमीटर. तो आने जाने में कितना टाइम लगेगा? 3 घंटा. 3 घंटा. और दर्शन वो ट्रैक ज़्यादा है या कैसा है? बस जाना है 50 मीटर बाय वॉक. तो चलेगा. तर चला, हे अशी इथे रिसिप्ट पण देतात तुम्हाला, दाखवतो. हे बघा, हे रिसिप्ट भेटले 1600 रुपये. आणि कारण की वेटिंग करून अर्थ नाही, टाईम वेस्ट होणार म्हणून बोललो 90 रुपीज एक्स्ट्रा जातील, चालतील. बट ती जी व्हॅन आहे त्याचे 200 रुपीज घेतात. आणि ही जी नॉर्मल असेल अर्टिगा आहे, आता अर्टिगाचे तुम्हाला 290. तर ठीक आहे, चलेगा. तर आता इथून जाऊया. क्लायमेट एकदम कोरा कोरा आहे, बघू कसं काय आहे. तर इथे तुम्ही बोर्ड पाहू शकतात, नीलकंठ 20 किलोमीटर आहे. तर रोड पूर्ण यार पूर्ण महाबळेश्वरवाला लोकेशनवाला फील देतं आहे. बाजूला गंगा तुम्ही पाहू शकतात. तर मित्रांनो, आता आपण आलोय ऑलमोस्ट एक 45 मिनिटाच्या ड्राईव्ह नंतर. भाई इथे तर नेक्स्ट लेवल वातावरण पूर्ण कोरा कोरा आहे. मला नाही वाटत आपल्याला ड्रोन उडवायला भेटणार आहे, बघू. आणि इथे आपली कार उभी गेली, तर तो म्हणतो की कार उभी गेली तर ह्याच्याकडनं सामान घ्यायचं. हे मला लॉजिक समजलं नाही. तर मी तर घेत नाही, आपल्यासोबतचे जे आहेत ते घेतील. मी कशाला घेऊ. मित्रांनो, हे बघा, हे जे दिसतंय तुम्हाला, हा रुद्राक्षाचा फळ आहे. याच्यामध्ये तुम्हाला रुद्राक्षाचा असा फ्रूट असतो, त्याच्यामध्ये तुम्हाला आतमध्ये बघा कोलून भेटतं. मी तर फर्स्ट टाइम बघतोय रुद्राक्षाचं फळ. स्मेल पण एकदम ह्याच्यासारखं आहे, काळा काळा एकदम. आणि हा रुद्राक्षाचं काय बोलतात झाड आहे. मेरा नाम सुमित पयाल. तो क्या बताओगे आप मंदिर के बारे में, कुछ इन्फॉर्मेशन बता सकते हो? यहाँ समुद्र मंथन के बाद शंकर जी ने बैठे थे वहाँ पे, तो अपना कंठ छोड़ गए थे, तब इसका नाम कंठ नीला हो गया, तो तब इसका नाम नीलकंठ पड़ गया. बहुत पुराना मंदिर है. तर म्हणजे मला जेवढं माहिती आहे, मी ऐकलेलं की जेव्हा समुद्र मंथनच्या टायमाला जेव्हा ते विष पियालेले शंकर, तर ते इकडे धारण केलेलं आणि त्यांचा जे गळा जे होता तो निळा झालेला. आणि असं काय आहे स्टोरी. तर मित्रांनो, आता मी इथे आलो आणि मी इथून घेतलं आणि जल चढवायचं नीलकंठ महादेवला. तर हे मी घेतलं इकडून आणि 100 रुपयाला पडलं, खाली 150. हे असंच आहे, 50 रुपये वाचले आपले. तर मित्रांनो, तुम्हाला इथे बघा, ही इंग्लिशमध्ये इन्फॉर्मेशन दिली आहे श्री नीलकंठ. म्हणजे जे आतमध्ये तिथे व्हिडिओ अलाउड नव्हती, तर ते आहे, तुम्ही पॉज करून वाचू शकता. ठीक है. तो कैसा लगा इधर आके, कैसा? अच्छा लगा, बहुत डिवाइन एनर्जी है, बहुत ही अच्छा लगा. तो और ये मंदिर के बारे में आपको कैसा पता चला, मतलब कि ये जो नीलकंठ महादेव का टेम्पल है, मतलब क्या कैसा पता चला? हम लोग जैसे डाले थे कि क्या कहाँ जाए ऋषिकेश में, तो वहाँ आया था. तो हम मस्ट विजिटेड प्लेस है. क्लाइमेट कैसा, पूरा ठंडी? बहुत ठंडी लग रही है, बहुत ज़्यादा टेम्परेचर, मतलब हाई एल्टीट्यूड पर बहुत ठंडी लग रही है. मैं भी अभी 2-3 दिन में वाराणसी जाने वाला, तो आप क्या सजेस्ट करोगे फिर? वाराणसी भी आइए, वैसा ही एक्सपीरियंस है, महादेव की नगरी है, बहुत अच्छा एनर्जी आपको मिलेगा. वहाँ आइए, 2 दिन रुकिए, गंगा जी घूमिए, कॉरिडोर देखिए विश्वनाथ जी का, बहुत अच्छा है. और दर्शन करिए और आरती का मंगल आरती देखिए. मला हे आपल्यासोबत होते शेअरिंगमध्ये, चांगलं वाटलं, अच्छा लगा आपसे मिलके. और बहुत अच्छा लगा. तो चलो अभी जाते फिर आगे. भोला जाए बसे काशी में गिरजा महारानी के संग. भोला जाए बसे
तर मित्रांनो आपलं इथे दर्शन करून झालं. आतमध्ये स्ट्रिक्टली फोन वगैरे काय अलाउड नाही, चांगली गोष्ट आहे. तर एक अशी गोष्ट आहे की मला वाटलं की इथे कोण पंडितला पण इन्फॉर्मेशन द्यायला सांगू, बट इकडचे पंडित मला बोलतात तिकडे बोर्ड आहे, तिकडे तू वाच असे मला बोलले. म्हणजे मी त्यांना बोललो यार, म्हणजे समोरचा पंडित जर इन्फॉर्मेशन देईल तर कसं चांगलं वाटणार. पण ठीक आहे, काय हरकत नाही. आपल्याला जे तुम्हाला फोटोमधून कळलं असेल, बट इथे नेक्स्ट लेवल आहे. इथे वातावरण पण असं एकदम थंड झालं आहे की तुम्हाला काय बोलू, एकदम नेक्स्ट लेवल आहे. बघ ना, पूर्ण फॉग आहे इथे. तर आता बघू, जे पण आता काय अपडेट असेल तुम्हाला सांगतोच. मला चांगलं दर्शन, म्हणजे एक आलो आम्ही ऑलमोस्ट 4:30ला, दर्शन होऊन जातं लगेच, काय असं हे नाही. ऑलमोस्ट 5ला निघालो आम्ही इथून. आणि ते क्लायमेट बघायला, क्लायमेटनं पूर्ण वाट लावली आहे आणि दुखत आहे. ड्रोन उडवायला नाही भेटला, कारण की ड्रोन उडवून काय करणार, ड्रोन उडणारच नाही, म्हणजे उडेल पण काय दाखवणार त्यामध्ये. त्यामुळे ठीक आहे, बॅड लक. तर आय होप तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका. भेटूया अशाच एका एक युनिक व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, पीस. इवन माय नेक्स्ट व्हिडिओ. माझा टीका पुसला यार नाही आहे. बाय.